ठाण्यामध्ये तर गुंडागर्दी करणारेच बरेचसे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे पहिलं भाजप कसा होता, राष्ट्र प्रथम. आता भाजप झालंय भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम, विकृत प्रथम. मग भाजपा कुठे, राष्ट्र कुठे? कुठे? आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी एकत्र आलेलो आहोत. सर्वसामान्य तुम्ही बोलता. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, मुंबई महापालिकेत आमची सत्ता आजपर्यंत होती म्हणूनच आम्ही ही कामं करू शकलेलो आहोत. याच्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे. तुमचा जो जाहीरनामा आहे, वचननामा आहे, त्याचं नाव आहे ठाकरेंचे शब्द. पण यामध्ये हे सगळी आम्ही केलेली कामं आहेत. कोस्टल रोड हा आम्ही केला, सत्ता होती म्हणून केलेला आहे. बरोबर आहे. मुंबईसाठी शिवसेना प्रमुख जलतरण जे आहे, जलाशय मध्यवैतरणा, तो आम्ही केलेला आहे. अनेक ठिकाणी जलबोगदे आम्ही केलेत. हॉस्पिटलचं अपग्रेडेशन आम्ही केलेलं आहे. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे ज्याच्यात 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं, आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये ते सगळे CBSE, ICSE वगैरे काय काय आहे, हे सगळे अभ्यासक्रम मुंबई महापालिकेच्या शाळेत, महापालिकेतल्या जे महापालिकेत शाळेमध्ये गरीब जी लोक आहेत मुंबईमध्ये त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाची सोय ही मुंबई महापालिकेने केली. आमची सत्ता होती म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. पण मी काल सुद्धा मी सांगितलं ना की साधी गोष्ट आहे, मुंबईमध्ये आज विरंगुळ्याचं ठिकाण कुठे? म्हणून जिजामाता उद्यान जे आहे, आता जाऊन बघा जिजामाता उद्यान कसं झालंय नूतनीकरण. आम्ही पेंग्विन आणले तर आमच्यावरती टीका केली, पण मुद्दामून तुम्ही दाखवलं असेल तर जाऊन बघा, सुट्टीमध्ये पेंग्विन बघायला तिकीट काढून किती गर्दी होते. आणि ह्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं येत नाही, तेवढी पेंग्विन बघायला तिकीट काढून गर्दी होते. म्हणजे लोकांच्या लेखी पेंग्विन पेक्षा यांची किंमत कमी आहे. तुम्ही कोस्टल रोडचं बोलता, तुम्ही कोस्टल रोड केला, तेही बोलतात आम्ही कोस्टल रोड केला. म्हणजे कोस्टल रोडवरून जे श्रेयाचं राजकारण चालू आहे, फडणवीस बोलले की दुसऱ्याचा मुलगा जो शेजाऱ्याचा मुलगा आहे तो कडेवर घेतला म्हणून आपला मुलगा होत नाही ना. बघा, त्यांना आणखीन मी चांगल्या भाषेत उत्तर देऊ शकतो, पण काय होतं, माझ्यावरती मा आणि साहेबांचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे मोहन भागवत जे बोलतायत अपत्य वाढवा, त्याचा अर्थच त्यांना कळला नाहीये. त्यांना राजकारणात अपत्यच होत नाहीयेत म्हणून ते सगळा कचरा गोळा करतायत. म्हणजे आम्ही मुंबईतला कचरा साफ करतोय आणि ते हे इतर पक्षातला कचरा गोळा करतायत. बरोबर आहे. मुंबई कोस्टल रोड यांचा संबंध आहे कुठे? मुळामध्ये मुंबईचा आणि देवेंद्र फडणवीसचा संबंध FSI शिवाय आहे कुठे? सगळी मुंबई तुम्ही अदानीच्या घशात घालताय. ह्याच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचा संबंध आहे कुठे? धारावी जी त्यांनी आज त्याच्या घशात घातले, हे धारावी मॉडेल, मुंबई मॉडेल म्हणून आम्ही पुस्तक केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मला अभिमान किंवा समाधान आहे, कारण तो भयंकर काळ होता. अभिमान हा शब्द करायची चुकीच आहे. समाधान एवढ्या गोष्टीचं आहे की चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं. मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये आपण 18 दिवसात करून दाखवलं. अनेक सोयी सुविधा त्यावेळेला रुग्णांसाठी आपण केल्या. अगदी परप्रांतीय लोकांसाठी सुद्धा. ते जेव्हा इथून घरी निघाले होते, मी अमित शहाकडे ट्रेन मागत होतो, दिल्या नाहीत त्यांनी. आणि करोना जेव्हा पीक वर गेला तेव्हा त्यांनी ट्रेन दिल्या. तुम्ही आता एवढं सर, म्हणून कोस्टल रोडचं प्लॅनिंग हे तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवू शकतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडचं प्लॅनिंग केलंय.